कालच्या लेक्चरमध्ये आपण ही फिगर ऑब्झर्व केली होती आणि जो प्रोपोर्शनल रिजन पाहिला होता आपण विदिन इलॅस्टिक लिमिट, बरोबर आहे का? म्हणजे कोणतं रिजन ओ पासून ते ए पर्यंत. तर त्या ठिकाणी हुक्स लॉ ओबे झाला होता, म्हणजे स्ट्रेस स्ट्रेन हा डायरेक्टली काय होते, एकमेकांच्या प्रोपोर्शनल होते. आणि हा जो रिजन आहे ना, तर ॲक्च्युअल हे इंजिनिअरिंग डिझाईन जे असतात कोणतंही मॅन्युफॅक्चरिंग करताना, है ना, तर हे खूप महत्त्वाचं असतं. आता एक लक्षात ठेवायचं आहे की काल आपण एंडिंगला सांगितलं होतं तुम्हाला की जो स्ट्रेस अपॉन स्ट्रेन रेशो आहे, है ना, सो रेशो ऑफ स्ट्रेस टू स्ट्रेन, याला आपण एक के वापरला होता आणि त्या केसाठी मी एक नाव सांगितलं होतं, ते नाव आहे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. ओके, सो इट इज द मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, या दोघांचा रेशो. आणि यावर आधारित आपली आजची कन्सेप्ट आहे, ते आहे पहिलं मॉड्युलस आपल्याला बघायचं आहे. तुम्हाला मी 3 मॉड्युलस सांगितले होते. तर पहिलं मॉड्युलस आहे यंग्स मॉड्युलस. आता यंग्स मॉड्युलस जे आहे तर याचा थेट रिलेशनशिप जर आपण पाहिलं तर यामध्ये काय करायचं आपल्याला, तुम्हाला आता सांगितलं मी की आपल्याला लॉन्जिट्युनल स्ट्रेस आणि लॉन्जिट्युनल स्ट्रेन या दोघांचा काय घ्यायचं आहे, यामध्ये रेशो घ्यायचा आहे. आणि सो यंग्स मॉड्युलस जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर कशाचा रेशो घेणार आपण, रेशो ऑफ टेन्साईल स्ट्रेस किंवा टेन्साईल कॉम्प्रेशनच्या वेळेस त्याचे ऑपोजिट काय असतं, कॉम्प्रेसिव्ह, है ना. कॉम्प्रेसिव्ह घ्या, टेन्सिल घ्या, किंवा दोघांना कॉमन नाव काय सांगितलं मी, लॉन्जिट्युनल स्ट्रेस. तर याला आता याला एक सिम्बॉल आपल्याला द्यायचा आहे. तो सिम्बॉल कोणता आहे, सिग्मा, आणि डिवायडेड बाय त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला लॉन्जिट्युनल स्ट्रेन. सो लॉन्जिट्युनल स्ट्रेन, आणि स्ट्रेनसाठी सिम्बॉल राहील आपल्याकडे हे ई सारखं जे एप्सिलॉन सिम्बॉल असतं. ओके, तर हे आहे यंग्स मॉड्युलस. आता जर आपण सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन केलं अशा वेळेस काय लिहिणार आपण, कॅपिटल वाय फॉर यंग्स मॉड्युलस. सो लॉन्जिट्युनल स्ट्रेस टेन्सिल असेल किंवा कॉम्प्रेसिव्ह, आणि डिवायडेड बाय लॉन्जिट्युनल स्ट्रेन. आता यामध्ये आपल्याला माहीत आहे की स्ट्रेसचा फॉर्म्युला काय होता बरं, फोर्स अपॉन एरिया, आणि स्ट्रेनचा फॉर्म्युला काय होता, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. आणि यावरून यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला जो आहे तो काय असेल, FL A डेल्टा L. ओके, अशा पद्धतीचा हे फॉर्म्युला असेल. आणि आता आपल्याला राहिला प्रश्न की याचा रेशो काय असेल. तर तुम्हाला माहीत आहे की ॲक्च्युअल स्ट्रेन जो आहे ती युनिटलेस क्वांटिटी आहे. दॅट्स वाय जे स्ट्रेसचा आहे तोच यंग्स मॉड्युलसचा काय असेल, SI युनिट असेल. आणि दॅट्स वाय यंग्स मॉड्युलस जे आहे त्याचासुद्धा SI युनिट काय असेल, पास्कल किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सेम डायमेन्शन असतील, मी इथं मेन्शन करत नाही. आता हे चार्ट जे आहे त्या चार्टमध्ये आपल्याला काय केलं माहिती आहे का, की वेगवेगळे मटेरियल्स आहेत तर त्यांची डेन्सिटी आणि त्यानंतर त्याच्या यंग्स मॉड्युलसची काय दिली आहे, व्हॅल्यू दिलेली आहे. सो ओव्हरऑल जर कंपॅरिझन जर केलं आपण तर स्टील जो आहे, हे की नाही, सो त्याच्या यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू आपल्या चार्टमध्ये सर्वात जास्त दिसून येईल आपल्याला. आणि त्यानंतर जे बोन असेल, पॉलिस्टेरीन असेल, तर यांच्या ज्या यंग्स मॉड्युलसच्या व्हॅल्यू आहेत ह्या थोड्याशा कमी आहे. त्यानंतर काही मटेरियलच्या आपल्याला यील्ड स्ट्रेंथ पण दिलेली आहे, काल आपण ग्राफमध्ये पाहिलं होतं. ओके, सो यील्ड स्ट्रेंथ आणि अल्टिमेट स्ट्रेंथ यासुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. चार्टचा अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात आलं असेल की जे मेटल्स आहेत जनरली, तर यांची जी यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू असते तर ही जनरली कशी असते, लार्ज असते. पण आणि त्यामुळं मेटलमध्ये जर चेंज आणायचा असेल तर फोर्ससुद्धा कसा लागणार या ठिकाणी, लार्ज लागणार. जसं की आता आपण एक स्टीलचं वायर घेऊ. ओके, सो आपण स्टील वायर घेतलं आणि या स्टील वायरचं वैशिष्ट्य म्हणजे की त्याची जी लेंथ आहे ती लेंथ आपण घेऊ 0.1 सेंटीमीटर. ओके, सो
इतकी लेंथ आपल्याला इन्क्रीज करायची. ओके, सो जी लेंथ इन्क्रीज करायची म्हणजे आपण डेल्टा एल म्हणू आहे ना. सो इतकी लेंथ इन्क्रीज करायची आहे. किंवा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर पाहिला आपण है ना, डेल्टा ए, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर आपल्याला 0.1%ने इन्क्रीज करायचा आहे. ठीक आहे, आपलं टार्गेट आहे समजा की आपल्याला एक एक्सटेन्शन किंवा इतका एरिया इन्क्रीज करायचा आहे. तर यासाठी फोर्स किती लागेल, तर पहा फोर्स जो लागेल या केसेसमध्ये तर तो लागेल 2000 न्यूटन. म्हणजे आपल्या लक्षात येईल की जो फोर्स आहे खूप लार्ज प्रमाणामध्ये या ठिकाणी लागलं. आणि तेच आपण जर स्टील वायरच्या ऐवजी एक्झाम्पल जर कोणाचं घेतलं, ॲल्युमिनियमचं घेतलं, आणि ॲल्युमिनियममध्ये आपल्याला काय करायचं, सेम चेंज करायची, लेंथ एवढा, एरिया एवढा. तर अशा वेळेस ॲल्युमिनियमसाठी जर पाहिलं आपण तर यावेळेस लागेल पहा 690 न्यूटन. त्यानंतर जर मी ब्रास घेतला, ओके, सो ब्रासच्या मध्ये एवढाच चेंज आणायचा आपल्याला, बरोबर आहे, जो सेम चेंज आपण स्टील वायरमध्ये आणला होता. तर त्यासाठी फोर्स लागेल पहा 900 न्यूटन. आणि त्यानंतर आणखीन एक घेऊ आपण की सपोज आपण घेतला कॉपर वायर. ओके, सो कॉपर वायर जर घेतला आपण तर त्याला जवळपास 1100 न्यूटन लागेल. सो ओव्हरऑल सर्वांमध्ये जर पाहिलं आपण है ना, तर सर्वात जास्त कोणाला लागलं या ठिकाणी, स्टील वायरला, आणि सर्वात लेस कोणाला लागलं, ॲल्युमिनियमला. आणि सो याच्यावर लक्षात येतं आपलं की जे हेवी ड्युटी मशीन्स असतात तर त्याचे स्ट्रक्चरल डिझाईन करताना ॲल्युमिनियम न वापरता कशाचा वापर करतात, स्टीलचा वापर करतात. उलट जिथं वजन कमी करायचं असेल जसं एरोप्लेन वगैरे, तर अशा ठिकाणी मात्र आपण ॲल्युमिनियमचा वापर करत असतो, है की नाही. आता हे झाल्यानंतर आता आपल्याला काही प्रॉब्लेमवर डिस्कस करायची आहे. पहिला प्रॉब्लेम पहा, अ स्ट्रक्चरल स्टील रॉड हॅज अ रेडियस, किती रेडियस आहे, 10 मिलीमीटर. सो किती येईल ते, जर आपल्याला मीटरमध्ये करायचं असेल तर 0.01, बरोबर, किंवा त्याला आपण 10⁻² पण लिहू शकतो, करेक्ट. त्यानंतर लेंथ जी आहे ती आहे 1 मीटर. 100 किलो न्यूटन. सो 100 किलो न्यूटनचा आपण काय केलं त्या ठिकाणी, फोर्स अप्लाइड केला. सो 100 किलो न्यूटनला न्यूटनमध्ये करण्यासाठी कितीनं मल्टिप्लाय करावं आपल्याला, 10⁻³ बरोबर. तर अशा केसमध्ये आपल्याला स्ट्रेस, इलॉंगेशन आणि स्ट्रेन हे कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि त्यासाठी यंग्स मॉड्युलसची आपल्याला काय दिली, व्हॅल्यू दिली. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक मटेरियलचा यंग्स मॉड्युलस काय असतं, कॉन्स्टंट असतं. सो अशा केसमध्ये तर पहा आता आपल्याला माहीत आहे की इथं फक्त झालं काय माहिती आहे का, की आपल्याला डायरेक्ट यंग्स मॉड्युलसचा जर फॉर्म्युला पाहिला आपण तर आपल्याला FL आणि ए डेल्टा एल लागतं. परंतु आपल्याकडं FL आहे, Y आहे, बरोबर आहे का. तर आपल्याला स्ट्रेस काढायचा आहे म्हणजे डायरेक्ट आपल्याला फोर्स अपॉन एरिया काढायचा आहे. ओके, सो आता स्ट्रेस काढत असताना फोर्स आहे आपल्याकडे, परंतु एरियासाठी काय आपल्याकडे रेडियस आहे. ओके, सो स्टील रॉड आहे आणि दॅट्स वाय आपण काय करणार या ठिकाणी. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण स्ट्रेस कॅल्क्युलेट करू. स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, F/A. एफला F, एचा फॉर्म्युला काय असेल, ओके, स्टील रॉड आहे म्हणून एरिया काढताना आपण सर्क्युलर फॉर्मचा काढणार, ते असणार πr². सो Fची व्हॅल्यू किती आहे, 100 × 10⁻³ पायची व्हॅल्यू 3.14 आणि r² आर किती आपला 10⁻² आणि त्याचं काय घ्यायचं आपल्याला, स्क्वेअर घ्यायचा आहे. सो हे कॅल्क्युलेशन जर फायनलाइज केले तर आन्सर येतं 3.18 × 10⁸. SI फॉर्मेट आहे म्हणून जे युनिट असेल ते असेल न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता स्ट्रेस काढल्यावर आपल्याला इलॉंगेशन काढायचं होतं. आता आपण यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला पाहिला. यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय होता, FL/A डेल्टा एल. आता मला सांगा यावरून जर डेल्टा एलचा फॉर्म्युला काढायचा असेल आपल्याला तर काय होईल बरं,
सो आता मी एफ अपॉन एला सेपरेट लिहिलो. का लिहिलो बरं सेपरेट? कारण माझ्याकडे ऑलरेडी स्ट्रेसची काय आहे व्हॅल्यू आहे, बरोबर. आणि त्यानंतर मी एल आणि डिनोमिनेटरमध्ये डेल्टा एलला कोण रिप्लेस करेल? यंग्स मॉड्युलस रिप्लेस करेल. तो कुठं आला? डिनोमिनेटरमध्ये आला. करेक्ट. मग आता राहिला प्रश्न व्हॅल्यूजचा. तर सर्व व्हॅल्यूज जे आहेत त्या तुम्ही इथं पुटअप करायच्या. ओके. आणि प्रॅक्टिसमध्ये करू शकता तुम्ही. सो मी इथं तुमचा टाईम कन्झ्युम करणार नाही. सो एफ एची व्हॅल्यू इथं दिलेली आहे 3.18. एल जे आहे ते आहे 1 मीटर. आणि यंग्स मॉड्युलसची जी व्हॅल्यू आहे तर ती 2.0 × 10⁻11. वाटलंच ठीक आहे, 2 मिनटाचं टाकून देऊ आपण. सांगा एफ अपॉन एची व्हॅल्यू किती आहे? 3.18 × 10⁸ इंटू लेंथ आहे 1 मीटर. यंग्स मॉड्युलस 2 × 10⁻11. सो कॅल्क्युलेशन जर फायनलाइज केले आपण तर ते तर 1.59 × 10⁻³ मीटर. आता हे तुमच्या ऑप्शनवर डिपेंड आहे, तुम्हाला मिलीमीटरमध्ये दिले आहे का सेंटीमीटर, युनिट कन्वर्जन तुम्ही करू शकता. आता तिसरं जे आपल्याला विचारलं होतं ते आहे स्ट्रेन. सो स्ट्रेनचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? स्ट्रेन इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल. सो अशा केसमध्ये डेल्टा एल जो आला आपल्याकडे तो आला 1.59 × 10⁻³ ओरिजिनल लेंथ किती आहे? 1 मीटरच आहे, त्यामुळे ती व्हॅल्यू ॲज इट इज येईल 1.59 × 10⁻³ आता हा जो पोर्शन आहे ना 1.59 × 10⁻³ तर याला आपल्याला पर्सेंटेजमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला माहीत आहे काय करतो बरं आपण? 1.59 × 10⁻³ पर्सेंटेजमध्ये मल्टिप्लाय करताना कशाने मल्टिप्लाय करतो आपण? 100ने मल्टिप्लाय करतो. सो 2ला 2 कॅन्सल झाले इथं. सो 1.59 × 10⁻1% झालं, म्हणजेच 0.159 किंवा त्याला आपण 0.16% सुद्धा लिहू शकतो. तर इतकं काय झालं या ठिकाणी स्ट्रेन झालेला आहे. नेक्स्ट पहिला आपण कॉपर वायर आहे ज्याची लेंथ किती आहे? 2.2 मीटर. ओके. सो इट इज द लेंथ. स्टील वायर दुसरा एक वायर दाखवला त्याची लेंथ किती आहे? वाटल्यास कॉपर वायरसाठी L1 आणि याच्यासाठी काय घेऊ आपण? L2. दोघांची जी डायमीटर आहे ती सेम आहे 3 मिलीमीटर. एन टू एन कनेक्ट केलं आणि त्यांना लोड अप्लाय केला. आता नेट इलॉंगेशन जर 0.7 mm असेल तर आपल्याला लोड म्हणजे फोर्स या ठिकाणी काय करायचं आहे? कॅल्क्युलेट करायचं आहे. आता एक लक्षात घ्या की जे लोड आहे ते दोन्ही ठिकाणी सारखा आहे. ओके. म्हणजे W1 जो आहे तो W2च्या इक्वल आहे, त्यामुळं दोन्ही ठिकाणचा लोड आपण काय कन्सिडर करणार? W. त्यानंतर दोन्हींची डायमीटर सेम दिली आपल्याला. डायमीटर सेम आहे म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सेम आहे, म्हणजे A1 A2 दोन्ही ठिकाणचं आपण काय कन्सिडर करू? A कन्सिडर करू. फक्त याच्यामध्ये काय होईल की त्यांचं इलॉंगेशन आणि स्वतःची लेंथ हे वेगवेगळे, बरोबर ना. जसं की आता कॉपरसाठी आपण L1 किती घेतलं? 2.2 मीटर. तर याच्यासाठी काय असेल? L2 किती असेल? 1.6, बरोबर. आणि आता आपल्याला लोड फाईंड करत असताना एक लक्षात घ्या की जो नेट इलॉंगेशन आहे तो किती दिला आपल्याला? 0.7 mm दिला. नेट नेट म्हणजे काय झाला? तो टोटल झाला. म्हणजे याचा अर्थ पहिल्याचा इलॉंगेशन आपण डेल्टा L1 धरला, दुसऱ्याचा काय धरला? डेल्टा L2 धरला. तर डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 या दोघांची व्हॅल्यू आपल्याला किती दिली आहे? 7 मिलीमीटर दिली. सो 0.7 मिलीमीटर दिली. मिलीमीटरला मीटर करताना आपण काय करणार? 10⁻³ किंवा याला आपण स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये जर घेतला है ना, मिलीमीटरचे आपण काय केलं इथं? मीटर केले. ओके, चालतं ना. सो आता हा डाटा आहे आपल्याकडे. तर अशा केसमध्ये आपण काय करणार माहिती आहे का की आपल्याला माहीत आहे की स्ट्रेसचा फॉर्म्युला आपण यूज करणार. आता पहा दोन्हीसाठी यूज करायचा आपल्याला.
सो एक लक्षात घ्या, फोर्स अपॉन अप्लाइड एरिया दोन्हीचा सारखा आहे म्हणजे स्ट्रेस सारखा आहे. लक्षात आलं ना? कारण इथं जर पाहिलं आपण तर जो स्ट्रेसचा फॉर्म्युला काय असतो, एफ अपॉन ए. आता एफ म्हणजेच काय, वेट है ना, डब्ल्यू अपॉन ए. पण डब्ल्यू अपॉन ए दोन्हीचा कसा आहे, सारखा आहे. मग आता मला सांगा डब्ल्यू ए अपॉन एचा फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे. तर जसं आपण यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला इथे विचारात घेऊ. यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय होता आपल्याकडे, यंग्स इज इक्वल टू एफ एल अपॉन ए डेल्टा एल. बरोबर आहे का? आता एफ अपॉन ए कोण आहे, याच्यात स्ट्रेस आहे. मग यावरून एफ अपॉन एचा फॉर्म्युला जर तयार करायचा असेल तर वाय सोबत काय झाला बरं, डेल्टा एल कशामध्ये गेला, न्यूमरेटरमध्ये, आणि एल जो आहे तो कुठं राहील या ठिकाणी, डिनोमिनेटरमध्ये राहील. मग आता मला सांगा, आता स्ट्रेस 1 पहा. आता स्ट्रेस कोणाचा घ्यालो मी, 1 नंबरचा, डिवायडेड बाय स्ट्रेस कोणाचा घ्यालो मी, 2 नंबरचा. बरोबर. सो आता लक्षात आलं ना, स्ट्रेस 1 म्हणजे कोणाचा, कॉपरचा, आणि स्ट्रेस 2 म्हणजे कोणाचा, स्टीलच्या वायरचा. तर यांचा रेशो आपल्याला बघायचा आहे. तर हे रेशो बघत असताना काय करणार आपण, दोन्हींचे फक्त वाय डेल्टा एल आणि एल याचा विचार करणार. सो आता यंग्स मॉड्युलस जो आहे तो पहिल्याचा काय असेल, y1, त्यानंतर इलॉंगेशन डेल्टा L1 आणि डिवायडेड बाय त्याची लेंथ L1. तसं स्ट्रेस 2चं काय असेल या ठिकाणी, y2, त्याचं स्वतः मटेरियलचं इलॉंगेशन, त्यानंतर त्याचं इलॉंगेशन डेल्टा L2 आणि डिवायडेड बाय L2. हे राशी असेल आपल्याकडे. मग आता होतं काय की हे जे स्ट्रेस 1 आणि स्ट्रेस 2 आहे या दोन्ही काय आहेत, व्हॅल्यू सेम आहे. हे सांगितलं डब्ल्यू अपॉन ए दोघांचा कसा आहे, सारखा आहे. म्हणजे लेफ्ट हँड साईड जो आहे त्यांचा रेशो किती येणार, 1. म्हणजे ही राशी या राशीचे काय आली, इक्वल आली. आणि दॅट्स वाय y1 डेल्टा L1 अपॉन L1 इज इक्वल टू y2 डेल्टा L2 अपॉन L2. ह्या व्हॅल्यूज आपण काय करणार, पुटअप करणार. मग आता यंग्स मॉड्युलसच्या जे व्हॅल्यू आहेत आपल्या चार्टमध्ये दिलेल्या आहेत. लक्षात आलं. जसं की मी डाटामध्ये तुम्हाला लिहून टाकतो की जे कॉपरसाठी जी y1ची व्हॅल्यू आहे ना ती असते पहा 1.1 इंटू 10⁻11 पास्कल. ओके. आणि y2 जी आहे कोणासाठी, स्टीलसाठी, तर ती व्हॅल्यू आहे 2.0 इंटू 10⁻11 पास्कल. आता हे तुम्हाला डाटामध्ये दिलं असेल. ठीक आहे, व्हॅल्यू काय पाठ करावं लागत नाही. आता मग या व्हॅल्यूज पुटअप करू आपण. सांगा y1 किती आहे, 1.1 इंटू 10⁻11 इंटू इलॉंगेशन आहे का आपल्याकडे, नाही, डिवायडेड बाय L1 किती आहे, L1 किती आहे आपल्याकडे 2.2 इज इक्वल टू y2ची व्हॅल्यू 2 इंटू 10⁻11. इलॉंगेशन नाही दिले, लेंथ आहे, लेंथ किती आहे आपल्याकडे, L डेल्टा L2 ॲज इट इज येणार. आणि हे आहे 1.6. ओके. आता यामध्ये काय होईल तुम्हाला माहिती आहे, अपोजिट साईडला जे असतात न्यूमरेटरमधले ते काय होतील बरं, कॅन्सल होऊ शकतात. क्लिअर. सो इथं 11 × 11, 11 2 22. बरोबर आहे का. त्यानंतर आता हे दोन जे आहेत या दोनसोबत गुणाकारात जातात. बरोबर आहे ना. सो या 2ला कट करून या 2च्या ऐवजी मी जर 4 घेतले तर 4 × 1 = 4. बरोबर आहे का. आणि 4 × 4 = 16. तर यावरून तुमच्या लक्षात येईल की डेल्टा L1 अपॉन डेल्टा L2. तर आता वरती काय शिल्लक राहिलं का, नाही, वरती 1 शिल्लक राहिलं. आणि डिवायडेड बाय काय राहिलं, फक्त छेदामध्ये 0.4. सो याला आपण 10/4 करू शकतो, एक एक दशांश चिन्ह घेऊन. तर याची व्हॅल्यू किती येते, 2.5. क्लिअर. आता ही व्हॅल्यू 2.5 आली, परंतु आपल्याला गिवन काय दिलं आहे पहा. आता आपल्याकडे आलं की डेल्टा L1 इज इक्वल टू 2.5 टाइम्स ऑफ डेल्टा L2. आणि दोघांची ॲडिशन दिली आहे आपल्याकडे. किती ॲडिशन, 7 इंटू 10⁻⁻4. बरोबर. सो डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 हे दिलेलं आहे आपल्याला 7 इंटू 10⁻⁻4. मग आता तुम्हाला माहीत आहे की ही व्हॅल्यू डेल्टा L1ची जी आहे ती आपण काय करू, ती पुटअप करू, ही व्हॅल्यू टाकू त्याच्याऐवजी 2.5 डेल्टा L2. हा डेल्टा L2 ॲज इट इज. करेक्ट. किती होईल हे, 3.5. सो घेऊ डायरेक्ट
डेरा L2 इज इक्वल टू 7 इंटू 10⁵. या दोघांची बेरीज जी 3.5 आली ती कुठे गेली? डिनोमिनेटरमध्ये गेली. सो डिनोमिनेटरमध्ये गेल्यानंतर किती होईल? 1 आणि हे किती होतील? 2. सो डेल्टा L2ची किंमत किती झाली? 2 इंटू 10⁻⁻4. आणि यावरून डेल्टा L1ची किंमत झाली तर 7मधून 2 मायनस करणार तुम्ही. सो ती व्हॅल्यू किती येणार? 5 इंटू 10⁻⁴. ओके, मीटर आली. मग आता प्रश्न आहे की आता आपल्याला लोड काढायचा आहे, बरोबर आहे का? हे सर्व कायसाठी केलं आपण? इलॉंगेशन काढण्यासाठी. सो आता लोड काढताना काय काढणार बरं आपण? दोन्ही ठिकाणी लोड आहे, म्हणजे कोणत्याही एका ॲटमचा लोड काढला आपण म्हणजे फोर्स काढला तर त्या ठिकाणी लोड निघाला, कारण दोन्ही ठिकाणी लोड सेम आहे. सो आपण काय करू? 1ला कॅरी करू वाटल्यास. 1चे व्हॅल्यूज घेऊ. सांगा मग आता यामध्ये जर फोर्स काढायचा असेल तर यंग्स मॉड्युलसचे फॉर्म्युला जो आहे तर त्याला आपल्याला रिअरेंज करायचं आहे. एफ जे आहे तो YA डेल्टा L तिन्ही गुणाकारात चालले, बरोबर आहे का? सो W म्हणा किंवा लोड म्हणा, फोर्स, ते हे काढायचं आपल्याला. तर काय फॉर्म्युला व्हायला? YAL डिवायडेड बाय काय आलं? YA डेल्टा L होईल. YA डेल्टा L अपॉन L. पण हे कोणाचं गेलो आपण? 1चं गेलो, लक्षात घ्या. आता यंग्स मॉड्युलस जी आहे Y1ची व्हॅल्यू इथे दिली आपल्याला 1.11, बरोबर? ती व्हॅल्यू आपण घेणार. सो यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू 1.1 इंटू 10⁻11. आता एरिया जो आहे तर एरिया काय असणार? πr², बरोबर आहे का? पण आता इथं अडचण काय माहिती आहे का? की डायमीटर दिली आहे आपल्याला. डायमीटर किती आहे? 3 mm आहे ना. सो त्याची रेडियस किती होईल? 1.5 mm, बरोबर आहे का? त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करू आपण. सो मला सांगा πr², पायची किंमत किती घेणार आपण? 22/7, बरोबर? सो 3.14 घेऊ वाटल्यास. लक्षात येईल तुम्हाला? एरिया गेलो आपण. आणि r², r म्हणजे किती? 1.5 मिलीमीटर, म्हणजे 1.5 इंटू 10⁻³ आरचा काय घेतला आपण? स्क्वेअर. त्यानंतर डेल्टा L1ची व्हॅल्यू किती आली आहे? 5 इंटू 10⁻⁴. आणि डिवायडेड बाय जी ओरिजिनल लेंथ आहे तर ती किती आहे? 2.2 मीटर है ना? आहे का आता? 2.2 मीटर. ओके. तर आता या कॅल्क्युलेशनला जर आपण फायनलाइज केलं तर आन्सर निघतं पहा 1.8 इंटू 10⁻² न्यूटन. दॅट इज द आन्सर.